नमस्कार मित्रांनो, तर राज्य उत्पादन शुल्क याची ॲन्सर की नुकतीच जाहीर झाली आहे. तर यानुसार आपल्याला या भरतीमध्ये किती मार्क्स पडलेत आणि तुम्हाला नॉर्मलायझेशननंतर किती मार्क्स वाढू शकतात, तसेच तुमच्या शिफ्टमध्ये टॉपरला किती मार्क्स आहेत आणि तुम्हाला नॉर्मलायझेशन होऊन किती मार्क्स वाढू शकतात, सर्व काही माहिती आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे, त्यानंतर रँक कसं सर्च करायचं आहे. जसे तुम्ही रँक सर्च करताल, आता पाहू शकता तुमच्यासमोर एक नंबरला असं ऑप्शन आहे, महाराष्ट्र स्टेट एक्सिस 2023 रँक. तर या ऑप्शनवर जसं जाताल, आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. तर सर्वात प्रथम आता तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. सर्व जे ॲड आहेत ते क्लोज करून घ्यायचे आहेत. ॲड व्यवस्थित क्लोज केल्यानंतर पाहू शकता असा काही इंटरफेस शो झाला आहे. तर आता तुम्हाला सर्वात प्रथम URL जी तुमची ॲन्सर कीची URL आहे तिथून तुम्हाला कॉपी करायची आणि देऊन पेस्ट करायचे. हो मित्रांनो, तुमची जी ॲन्सर की आली आहे त्याची URL कॉपी करून इथे पेस्ट करायचं आहे. तर पाहू शकता मी सिम्पली कॉपी करून आणून इथं आता पेस्ट करतो आहे. जसं आता मी पेस्ट करेल, खाली तुमची कॅटेगरी निवडायची आहे. जी तुमची कॅटेगरी असेल तिथून तुम्हाला सिलेक्ट करावी लागणार आहे. तर व्यवस्थित कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आता आहे तुमचं रिझर्वेशन. तर इथे तुम्हाला मेल किंवा फिमेलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जे तुम्ही असाल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर पासवर्ड, तर एखादा पासवर्ड तयार करायचा आहे. आता मी माझं चॅनलचं नाव तयार करतो आहे आणि पासवर्ड त्या नावाने सेव्ह करणार आहे. तर मी माझं चॅनलचं नाव टाकतो आहे सिम्पली आनंद आणि फॉर यू. तर पाहू शकता जसं आता मी आनंद फॉर यू टाकेल तर आपला पासवर्ड सक्सेसफुली सेव्ह होईल आणि इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर पाहू शकता आता जसंही तुम्ही सबमिट करताल तर पाहू शकता आपल्याला किती मार्क्स पडले ते आपल्यासमोर लगेच येईल. मित्रांनो, पाहू शकता आपल्याला किती मार्क्स पडलेत, त्यानंतर निगेटिव्ह मार्क्स किती होते, त्यानंतर बोनस मार्क्स किती भेटलेले आहेत, सर्व काही माहिती आपल्यासमोर येत असते मित्रांनो. त्यानंतर खाली आल्यानंतर पाहू शकता आपल्याला कोणत्या सेक्शनमध्ये किती मार्क्स पडलेत ते सुद्धा तुम्हाला ही वेबसाईट सर्व प्रकारे दाखवेल. ज्या शिफ्टमध्ये किती मार्क्स आहे ते सुद्धा तुम्हाला हे दाखवेल मित्रांनो. तर खूपच भारी वेबसाईट आहे. वेबसाईट जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ अजूनपर्यंत संपला नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे. पाहू शकता आपले ॲन्सर की किती मार्क्स बरोबर आहेत आणि किती चुकीचे आले. चुकीच्या ठिकाणी रेड दाखवते आणि बरोबरचं म्हणजेच तुम्हाला तिथे हिरवं दाखवते. आणि आता तुम्हाला इथं सर्वात मेन ठिकाण जायचं आहे चेक किंवा स्टेटस. आता जसंही तुम्ही चेक किंवा स्टेटसवर जाता तर पाहू शकता आपण जो सुरुवातीचा पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड टाकायचा आहे. आता मी सुरुवातीला आनंद फॉर यू पासवर्ड मी सिलेक्ट केला होता, तोच पासवर्ड मी टाकणार आहे आणि डायरेक्ट सबमिट करणार आहे. तर पाहू शकता तुमच्या सर्व समोर प्रोसेस चालू आहे. तर आता पाहू शकता तुम्हाला सुद्धा अशा काही प्रकारात तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि सबमिट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता जसे आता मी सबमिट करेल तर पाहू शकता आपल्याला बिफोर म्हणजे अगोदर नॉर्मलायझेशन अगोदर किती मार्क्स पडले ते आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर किती मार्क्स आपले वाढले ते सुद्धा आपल्याला दाखवेल. तर पाहू शकता आपल्या शीटमध्ये किती मार्क्स आहे, त्यानंतर कॅटेगरी रँक किती आहे. तर सर्व काही माहिती तुम्हाला या वेबसाईट एकदम भारी प्रकारे दाखवते. मित्रांनो, या अगोदर आपण तलाठी भरतीमध्ये सुद्धा पाहिलं होतं, त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये सुद्धा पाहिलं होतं. बऱ्याचशा मुलाच्या वेबसाईटनुसार मार्क वाढले होते आणि त्यांना हा व्हिडिओ खूप आवडला होता. त्या व्हिडिओला सुद्धा आपला मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ आहे या चॅनलचा. त्या व्हिडिओला खूप जास्त तुम्ही रिस्पॉन्स दिला, त्यामुळे आपण व्हिडिओ बनवला आहे. तर पाहू शकता टॉपरला सुद्धा किती मार्क्स आहे ती सुद्धा तुम्हाला वेबसाईट दाखवत असते. तर खूपच भारी वेबसाईट आहे मित्रांनो. तर पाहू शकता शिफ्ट ॲव्हरेज स्कोर, नॉर्मलायझेशननंतर किती मार्क्स वाढलेत, त्यानंतर तुमच्या चान्सेस किती आहेत. तर ही वेबसाईट तुम्हाला सर्व काही दाखवत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.